नाही, आज तर तिघांचा शपथविधी होईल हे तर जवळजवळ कन्फर्म झालेलं आहे. 2 उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज होईल आणि पुढच्या 2 दिवसामध्ये 7 आणि 8 तारखेला सगळ्या आमदारांचा विधानभवनामध्ये जो शपथविधी जो आमदार झाल्यानंतर करायचा असतो त्याची एक तयारी. त्याच्यानंतर मग संध्याकाळी कॅबिनेट झाल्यानंतर पुढे अध्यक्षाची निवड कशी असेल, राज्यपालांचं अभिभाषण कशी असेल आणि मग उद्या पुढच्या अधिवेशनाची तयारी काय या बाबतीमध्ये साधारण दादांनी चर्चा केली आणि आमदारांना सूचनाही दिल्या. 2 दिवसामध्ये आपला शपथविधी उरकवायचा आहे. खरं तर राज्यभरातून सगळेच आमदार मुंबईत आलेले आहेत, कार्यकर्ते मुंबईत आलेले आहेत. अशा वेळी जेव्हा खातेवाटपाची चर्चा चालू होती तेव्हा केवळ तिघांचा शपथविधी होती. नाही, आता हा विषय जो आहे तो शेवटी मोदी साहेबांची अवेलेबिलिटी कशी असणार आहे, आता किती मंत्र्यांनी शपथविधी घ्यायचा याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय झाला असेल त्याला इम्प्लिमेंट कसा करायचा आणि त्याच्याबरोबरच आमदारांच्याही शपथविधीला तेवढंच महत्त्व असल्यामुळे आमदारांचा एकदा शपथविधी पार पडल्यानंतर अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल. पण मग काही आमदार नाराज आहेत खातेवाटपावरून, त्याच्यामुळे लांबणीवर पडलेलं नाही, अजिबात नाही. कुठल्याच आमदारांचं इथे खातेवाटपांची इथे मंत्रिमंडळामध्ये कुठल्या आमदारांना शपथविधी घ्यायला मिळणार हेच माहिती नाही तर खातेवाटपाचा फार लांबचा विषय. त्यामुळे तसला काही विषय नाही कुठलाच. आज केवळ फक्त राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीचा सोहळा कसा उत्तम रीतीने पार पडेल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट झालेलो आहे आणि त्या दृष्टीने आमची येणाऱ्या कार्यकर्त्यांची सोय कशी असेल, त्यांना पासेस कसे उपलब्ध होतील, आमदारांना पासेस कसे त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही पोहोचले हे त्या पक्षाच्या कार्यालयातून त्याचं कोऑर्डिनेशन चाललं आहे, या बाबतीत चर्चा आहे. सर, किती राज्याचे मुख्यमंत्री आणि किती राज्य नाही, हा सगळा आकडा जो आहे तो मला नाही माहिती, परंतु VVIPची मुवमेंट आज मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असणार. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी अपेक्षा आहे का? 100% अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्यामध्ये संपूर्ण NDAच्या घटकांशी चर्चा होईल आणि त्याच्यानंतर हा निर्णय एकत्रित घेतला जाईल. गेल्या वेळच्या सरकारमध्ये जे मंत्री होते त्यांची पुन्हा वर्णी लागण्याची कितपत शक्यता वाटते? नाही, ज्याला वाटतं त्यांना सगळ्यांची वर्णी लागली पाहिजे. मग ते गेल्या वेळी असो किंवा भविष्यात कोणीही असो, सगळ्यांची वर्णी लागली पाहिजे. सगळ्यांना शुभेच्छा आमच्याकडनं आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादी किती जागा मागताय, म्हणजे किती खाती मागताय मंत्रीपद, राज्यमंत्रीपद? मागणं न मागणं आमचा तर काही त्याच्यात बोलण्याचा संबंध येत नाही. ते पक्षाचे नेते जे असतील ते ठरवतील आणि सगळ्या जागा जर का दिल्या तर काही आम्हाला आनंदच आहे त्याच्यात. Why deep it up when you can dive right in? Why let things simmer when you can